आषाढ महिन्यामध्ये आपण बऱ्याच जणींनी आपल्या कुलदेवतेची सेवा केली असेल, तिची खाना नारळाने ओटी भरली असेल, एखादी महिला सुवासिनी जेवण घातले असेल. पण आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातून उद्या असणार आहे नारळी पौर्णिमा. आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. बघा, ज्यांना आषाढ महिन्यात शक्य झालं नाही ते या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतात, ओटी भरू शकतात, किंवा ज्यांना परत करण्याची इच्छा आहे ते पण उद्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतात. तर कुलदेवतेची ओटी कशी भरायची, घरच्या घरी भरायची की मंदिरात जाऊन भरायची? आणि आता रक्षाबंधन आहे, पौर्णिमा आहे, आपल्याला सत्यनारायण पूजा पण करायची आहे पौर्णिमेची, गुरुवार असणार आहे, त्यामुळे स्वामी समर्थांची सेवा आहे. या सर्व सेवा कशा करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत असणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, उद्या 27 ऑगस्ट वार गुरुवार रोजी आहे पौर्णिमा, म्हणजेच नारळी पौर्णिमा. पौर्णिमा सकाळी 9:08 सुरू होत आहे व ती शुक्रवारी सकाळी 9:47 समाप्त होत आहे. म्हणजे गुरुवारचा पूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे. तर आपण सत्यनारायण पूजा पौर्णिमेच्या दिवशी करत असतो. तर आता पौर्णिमा ही 2 दिवस असणार आहे, म्हणजे गुरुवारी सुरू होत आहे त्यामुळे गुरुवारी पण दिवसभर असणार आहे आणि आपल्याकडे सूर्याने पाहिलेली पौर्णिमा मानली जाते, त्यामुळे शुक्रवारी सकाळी ती 9:47 समाप्त होत आहे, म्हणून शुक्रवारचा दिवस पण पौर्णिमा असणार आहे. पण शुक्रवारी रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या बऱ्याच महिलांना रक्षाबंधनसाठी माहेरी जाण्याची घाई असणार आहे. तर त्यामुळे आपण गुरुवारीच सत्यनारायण करून घेऊ शकता. म्हणजेच उद्या पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला जातो, त्यामुळे तुम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजेच्या पुढे सत्यनारायण पूजा करू शकता. आणि जर शक्य नाही झालं तर मग शुक्रवारी पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि गुरुवार पण आहे. तर ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत त्यांना पण गुरुवारची मांडणी करायची आहे, सेवा करायची आहे, स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करायचा आहे. पण ज्यांचे गुरुवार नाही आहेत त्यांनी सुद्धा पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकतात. आणि पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे. म्हणजे सत्यनारायण पूजा तर करायचीच आहे, पण जरी सत्यनारायण तुम्ही करत नसाल तरी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची. म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे. तुम्ही अभिषेक करताना पुरुष सूक्ताचं पठण करू शकता, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस पठण करा, शक्य नसेल तर एकदा तरी करा. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता, मग तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण कलश नवीन स्थापन करत असतो, म्हणजेच कलशातलं पाणी काढून नंतर अजून कलश मांडत असतो. आणि ज्यांच्याकडे कलश स्थापना झालेली नाही आहे त्यांना कलश स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये, तर त्यांनी पण पौर्णिमेच्या दिवसापासून कलश स्थापना करावी. आपण आपल्या कुलदेवतेचा कलश म्हणून आपल्या देवघरामध्ये मांडत असतो. आता ज्यांना इच्छा आहे ते पौर्णिमेच्या दिवशी कलश स्थापना करू शकतात. कलश स्थापना कशी करायची, तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरती पाण्याने भरलेला कलश, त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकू आणि 5 बोटे खालून वरच्या साईडला अशी काढायचे आहेत. नंतर कलशावरती तुम्ही आंब्याची 5 पानं लावू शकता किंवा विड्याची लावू शकता आणि त्यावरती आपल्याला नारळ मांडायचा आहे. आता मेन म्हणजे आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून, कारण श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यानंतर 1 वर्षानेच येणार आहे आणि त्यामध्ये पण पौर्णिमा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आपल्याला. तर आता पौर्णिमा पण 2 दिवस आहे, तर कोणत्या दिवशी कुलदेवतेची सेवा करायची? बघा, शुक्रवार हा देवीचाच वार आहे, तुम्ही शुक्रवारी पण सेवा करू शकता. पण शुक्रवारी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही उद्या गुरुवारीच आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकता. तर बघा, आपल्याला जर आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरणे शक्य झालं नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता, सेवा करू शकता. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण ओटी भरू शकता, किंवा घरच्या घरी आपल्या कुलदेवतेची फोटो किंवा मूर्ती असेल तिथे समोर सुद्धा तुम्ही कुलदेवतेची ओटी भरू शकता. आपल्याला खणा नारळाने ओटी भरायची आहे. जर तुम्ही साडी पण वापरली, अर्पण केली देवीला तरी चालेल. साडी नसेल तर नुसता खण आणि नारळ, ओटीचं साहित्य, तांदूळ जे आपण ओटीमध्ये घालतो ते साहित्य. इथं बघा मी दाखवत आहे
घरच्या घरी आपण देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची ओटी कशी भरावी. इथं मी साडी घेतलेली आहे. साडी शक्यतो काठपदराची घ्यायची आहे. त्यामध्ये आपण ओटीला घालतो तसे 5 वेळेस तांदूळ घालायचे आहे, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि हे जे बांगड्या वगैरे असतात, हळद कुंकू, ते आपल्याला बाजारामध्ये भेटतच आहे. ते साहित्य पण आपण ओटीमध्ये घालायचं आहे. आणि आपण नारळ पण घ्यायचा आहे. नारळ नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी पण घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी आपल्या देवीची ओटी भरायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि फक्त ओटी नाही भरायची, आपल्याला सेवा पण करायची आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. बघा, दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकतात. त्यामुळे तुम्ही ही सेवा गुरुवारीच करून घ्या. आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा. 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करणं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ केल्यासारखी सेवा असते. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ आपल्या कुलदेवतेचा मंत्र पठण करायचा आहे. आणि आपल्याला जर आपल्या कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल तर आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही या दिवशी खीर बनवू शकता, किंवा खीर शक्य नसेल तर काहीतरी गोड नैवेद्य दाखवा. आणि या दिवशी तुमच्याकडे जर कुणी लेडीज आली किंवा आजूबाजूला तुम्हाला एखादी ओळखीची महिला भेटली, तिला सुवासिनी म्हणून जेवणासाठी बोलवा. ती जी आपण देवीला ओटी भरलेली आहे तिला ओटी भरा, किंवा मग तुम्ही दुसरीही ओटी भरू शकता. म्हणजे तिलाही खण नारळांनी ओटी भरून तिला नमस्कार करा. तर या प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी कुलदेवतेची ओटी भरायची आहे आणि सेवा पण करायची आहे. आणि जरी तुम्ही आषाढ महिन्यामध्ये ही सेवा केली असेल तरी पण आता श्रावण महिना सुरू आहे. आणि श्रावण महिन्यातल्या या पौर्णिमेला तुम्ही शक्य असेल तरीही अजूनही सेवा करा. त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन सेवा करायची आहे. कुंकुमार्चन सेवा करताना लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता, किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं श्रीं हा मंत्र पण पठण करू शकता. चला तर मग, व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. तुमच्या एक सबस्क्राईब करण्यामुळे अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होतो. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.